हॅलो मित्रांनो, कसे आहात? होप सो तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण शिकणार आहोत OLTP आणि OLAP या दोन गोष्टी. आता OLTP आणि OLAP म्हणजे नेमकं काय? तर OLTP आणि OLAP हे डेटाबेस प्रोसेसिंग सिस्टम आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की OLTP म्हणजे काय? तर OLTP म्हणजे याची डेफिनेशन बघूया. OLTP systems are designed to handle day-to-day business transactions generated by thousands of users simultaneously. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही रोजच्या बिझनेस ट्रान्झॅक्शन हाताळणारी एक सिस्टीम आहे. जसं की Flipkart, Amazon किंवा तुमचं आपण एटीएम, UPI पे वगैरे म्हणू शकता. डे बाय डे इथे भरपूर ट्रान्झॅक्शन्स होतात. तो ही जी डेटाबेस प्रोसेसिंग आहे, सिस्टम आहे, ती आहे OLTP, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग. जिथं डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जनरेटेड होतात भरपूर युजर्स कडून. डिझाइन टू हँडल डे बाय डे ट्रान्झॅक्शन बाय थाउजंड ऑफ युजर्स. डेली कितीतरी युजर्स तिथे प्रोडक्ट्स विकत घेतात. डेली कितीतरी युजर्स एटीएम मधून पैसे काढतात. डेली भरपूर युजर्स ट्रान्झॅक्शन्स करतात. त्याला म्हणतात OLTP, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कस्टमर एखादी ऑर्डर प्लेस करतो, एखादं प्रोफाईल अपडेट करतो किंवा कोणाला तरी पेमेंट करतो, एटीएम मधून पैसे काढतो, स्विगीवरून फूड ऑर्डर करतो. नेहमी 3 ऑपरेशन्स OLTP मध्ये होत राहतात. तुम्ही ऑब्झर्व्ह करा. इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. सो आपण असं पण म्हणू शकतो की इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट या 3 प्रोसेस ज्या सिस्टम मध्ये सगळ्यात जास्त होतात किंवा ज्या प्रोसेसिंग मध्ये सगळ्यात जास्त होतात त्याला आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग असं म्हणतो. तर मग OLAP काय? तर OLAP म्हणजे OLAP ची पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. ऑनलाईन एनालिटिकल प्रोसेसिंग. OLAP systems are designed for reporting, analytics and business intelligence. तर OLAP म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनल डेटावर अनालिसिस करणारी सिस्टम. आता जो OLTP चा डेटा आला आहे, त्या सगळ्या डेटावरती आपण एक एनालिटिक्स करतो, की फॉर एक्झाम्पल आता एक डेटा आहे. कस्टमरनी ऑर्डर प्लेस केल्या, भरपूर ऑर्डर प्लेस केल्या. एका महिन्यामध्ये समजा 1000 ऑफ कस्टमर्सनी Flipkartवर एक एक प एकच शूज आहे Pumaचा, तो ऑर्डर केला. तर त्याला अॅनलाईज करायचं, की टोटल सेल्स किती झाले त्या ब्रँडचे शूजचे किंवा एका वीकमध्ये किती शूज विकले गेले किंवा एका दिवसामध्ये किती शूजमध्ये प्रॉफिट झाला. हे अॅनलाईज करायचं काम जे आहे, ते आपण या प्रोसेसिंगमध्ये करतो, ऑनलाईन एनालिटिक्स प्रोसेसिंगमध्ये. सिंपल भाषेत सांगायचं झालं, तर बिझनेस चालवण्यासाठी वापरली जाणारी सिस्टम म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग. आणि बिझनेस समजून घेण्यासाठी, अॅनलाईज करून समजून घेण्यासाठी वापरली जाणारी प्रोसेस म्हणजे ऑनलाईन एनालिटिकल प्रोसेसिंग, OLAP. तर हा डिफरन्स आहे OLTP आणि OLAP मध्ये. आता आपण एका सिंपल एक्झाम्पलनी स्टार्ट टू एंड समजून घेऊया. तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. समजा एक ॲप्लिकेशन आहे, जसं की Flipkart आहे किंवा Amazon आहे. त्याच्यावरती आता एखादा समजा तुम्ही एखादा शर्ट ऑर्डर करताय. तर कस्टमर जेव्हा एखादा शर्ट जाऊन सर्च करतो, की Reebokचा XYZ शर्ट आहे. तो शर्ट सर्च केला. त्याच्यानंतर तो शर्ट कार्टमध्ये ॲड केला. नंतर त्याची पेमेंट केली. कॅश ऑन डिलिव्हरी केलं किंवा मग तिथल्या तिथं UPI पेमेंट करून टाकली आणि ऑर्डर झाली प्लेस. तर हा सगळा डेटा जो आहे तो बॅकएंडला कुठेतरी स्टोअर होत असणार आहे. समजा बॅकएंडला भरपूर टेबल्स आहेत. कस्टमर टेबल आहे, प्रॉडक्ट टेबल आहे. तर त्या टेबल्समध्ये त्या कस्टमरचा पूर्ण डेटा किंवा त्या टी-शर्टचा पूर्ण डेटा त्या बॅकएंडच्या टेबल्समध्ये स्टोअर होणार आहे. तर ही सगळी प्रोसेस जी झाली, ती झाली ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग. त्याला म्हणतात टोटल ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग. आता समजा हा डेटा गेला रॉ टेबलमध्ये. ठीक आहे. रॉ टेबलमध्ये हा सगळा डेटा गेला बॅकएंडला. बॅकएंडला हा डेटा रॉ टेबलमध्ये स्टोअर झाला, इन्सर्ट झाला बेसिकली. इन्सर्ट कसं काय झाला? कारण की पुढे युजर्सनी तो
शर्ट ऑर्डर केला, तेव्हा तो डेटा तिथे इन्सर्ट झाला. आता 2 दिवसांनी जर त्या युजरला वाटलं, की बाबा नाही मला हा शर्ट ची साइज चेंज करायची आहे किंवा हा शर्टचा मला कलर चेंज करायचा तर तो काय करणार? तर तो अपडेट करणार. तो बॅकएंडचा डेटा अपडेट करणार. म्हणजे तो तो ॲप्लिकेशनवरूनच अपडेट करणार. पण मागच्या टेबलमध्ये तो डेटा अपडेट होणार. रॉ टेबलमध्ये. ठीक आहे. तो अपडेट झाला. चालेल. वापस 2 दिवसांनी जर कस्टमरला वाटलं, की तो डेटा मी डिलीट करायला पाहिजे. तर तो काय करणार? तो आपल्या साइटवर जाणार आणि ती ऑर्डर कॅन्सल करून टाकणार किंवा डिलीट करणार. तर इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे ऑपरेशन्स ज्या प्रोसेसमध्ये होतात, ती प्रोसेस झाली ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग आणि जिथे डे बाय डे बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात. युजर काय करतोय? डे बाय डे जाऊन तेथे ऑर्डर करतोय, अपडेट करतोय, डिलीट करतोय आणि तो फक्त एकच युजर नाही करत आहे, थाउजंड ऑफ युजर डेली करतायत यूज तो. तर त्याला काय म्हणतात आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग. तर आता OLAPचा डेटा कुठं असतो? आता चला एखादा डेटा ऑर्डर केला, इन्सर्ट झाला. समजा 1000 लोकांनी डेटा इन्सर्ट केला, तो रॉ टेबलमध्ये बॅकएंडमध्ये स्टोअर झालाय. रॉ टेबलच्या बॅकएंडमध्ये स्टोअर झालाय. तर रॉ टेबलमध्ये बॅकएंडमध्ये तो डेटा स्टोअर झाल्यानंतर आता अॅनलाईज करायचा आहे मला डेटा. मला डेटामध्ये काय अॅनलाईज करायचंय, की अ, या मंथची टोटल सेल किती आहे? किंवा या मंथची अ, Puma शूजची टोटल सेल्स किती आहे? किंवा या मंथची Adidas शर्टची टोटल सेल्स किती आहे? या वीकची टोटल सेल्स किती आहे? रिव्हेन्यू किती जनरेट झाला? हे मला अॅनलाईज करायचं. तर मी या रॉ टेबल्सवरती अॅनलाईज करू शकेल का? रॉ टेबलमध्ये डेटा तर इतका आहे, अनक्लीन डेटा पण आहे, कॅन्सल्स ऑर्डर्स पण भरपूर आहेत. ते सॅग्रीगेट सगळं काही मिक्स आहे. तर मग मला इथे अॅनलाईज करता येईल का? तर नाही. तर अॅनलाईज करण्यासाठी मग मला क्विक अॅनलाईज हवंय. मी एखादी क्वेरी जर हिट केली समजा, तर या OLTP डेटाबेसवरती ती हिट केली तर त्याला बिग क्वेरी हिट केली तर त्याला खूप टाईम लागेल. सो त्यासाठी मला काय हवंय? मग क्लीन डेटा हवाय. ट्रान्सफॉर्म केलेला डेटा हवाय. तर तर मग ते करायचं काम कोण करणार? तर डेटा इंजिनिअर्स करणार. डेटा इंजिनिअर्स हे मोस्टली काय करतात? पाइपलाईन्स वगैरे क्रिएट करतात. OLTP जो डेटा आला आहे रॉ टेबल्समध्ये, रॉ डेटाबेसमध्ये एखाद्या ॲप्लिकेशन थ्रू त्याला क्लीन करून, त्याला सॅग्रीगेट करून, त्याला डिनॉर्मलाइज करायचं काम वगैरे कोण करतं? तर डेटा इंजिनिअर्स करतात आणि ते ते स्टोअर करतं एका न्यू डेटाबेसमध्ये किंवा एखाद्या न्यू लेयरमध्ये म्हणू शकता, जे की झालं OLAP. आणि OLAPचा जो डेटा आहे, जो क्लीन डेटा आहे, तो डेटा कोण यूज करतो? जो काही डिनॉर्मलाइज जो डेटा आहे, तो कोण यूज करतो? तर तो डेटा यूज करतात डेटा अॅनलिस्ट, डेटा सायंटिस्ट किंवा मग मॅनेजमेंट टीम आणि बिझनेस अॅनलिस्ट हे लोक हे OLAPचा डेटा यूज करतात आणि मग अॅनलाइज करायचं काम करतात. ठीक आहे. स्टार्ट टू एंड कळालं. OLTP कोण यूज करतं? OLTP यूज करतात युजर्स फ्रंट एंडला. रॉ डेटा सगळा काही स्टोअर होतो डेटाबेसमध्ये. डेटा इंजिनियर्स पाइपलाईन्स क्रिएट करतात Azureमध्ये, MS फॅब्रिकमध्ये, SSMSमध्ये, SSISमध्ये किंवा AWSमध्ये. ते पाइपलाईन्स क्रिएट करतात. हा रॉ डेटा एखाद्या फायनल लेयर पर्यंत घेऊन जातात. त्याच्यावरती क्लीनिंग करतात, प्री प्रोसेसिंग करतात. जेवढा डेटा अॅनलाईजसाठी इम्पोर्टंट आहे तेवढाच डेटा OLAPमध्ये डेटा इंजिनियर्स लोड करतात आणि नंतर OLAPचा डेटा कोण यूज करतं? तर OLAPचा डेटा यूज करतात डेटा अॅनलिस्ट, डेटा सायंटिस्ट, मॅनेजमेंट टीम आणि बिझनेस अॅनलिस्ट. इथेपर्यंत क्लिअर आहे? चालेल. तर आता पुढच्या भागाकडे वळूया, की OLTPचा डेटा कसा असतो आणि OLAPचा डेटा कसा असतो? तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो, की या डायग्राममध्ये OLTP आणि OLAPचं जे डिफरन्स आहे क्लिअरली दिसत आहे. OLTP ऑनलाईन ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग म्हणजे रोजच्या बिझनेस ट्रान्झॅक्शनल हँडल करणारी सिस्टम आणि OLAP म्हणजे ऑनलाईन एनालिटिक्स प्रोसेसिंग युज्ड फॉर एनालिटिक्स अँड रिपोर्टिंग फॉर हेवी क्वेरीज. ठीक आहे. तर आता डेटा नॉर्मलाइज का असतो? तर इथे कस्टमर, ऑर्डर्स, प्रॉडक्ट्स आणि कॅटेगरीज असे वेगवेगळे टेबल बघू शकता तुम्ही. तर जसा काही एखादा प्रॉडक्ट्स ऑर्डर केला जातो किंवा एखादा प्रॉडक्ट्स पुढून काही ॲड टू कार्ट करून ऑर्डर केला जातो, त्यावेळेस ना तो कस्टमरचे डिटेल्स सगळे कस्टमर टेबलमध्ये येतात. ऑर्डर्सचे डिटेल्स सगळे ऑर्डर टेबलमध्ये येतात. हे सगळं वेगवेगळ्या टेबलमध्ये सेग्रीगेट केलं जातं प्रॉपरली. याला काय म्हणतात? नॉर्मलायझेशन.
समजा एखाद्या म्हणजे कस्टमरने पुमा शूज ऑर्डर केला, कस्टमरची माहिती कस्टमर टेबलमध्ये जाणार, प्रोडक्टची माहिती प्रोडक्ट टेबलमध्ये जाणार, ऑर्डर्सची माहिती ही ऑर्डर्स टेबलमध्ये जाणार. अशा प्रकारे डाटा वेगवेगळ्या टेबल्समध्ये स्टोअर केला जातो. आता OLTPचं मेन म्हणजे फायदे काय आहेत? तर हे हायली नॉर्मलाइज्ड डेटा सेट असतो इथं 3NF पर्यंत. नॉर्मलायझेशन सुद्धा प्रकार असतात. 1NF, 2NF, 3NF. 1NF मध्ये काय होतं? 2NF मध्ये काय होतं? आणि 3NF मध्ये काय होतं? ह्याची आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. कारण व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. सो फक्त एवढं समजून घ्या की याच्यात नॉर्मलाइज असतं. नॉर्मलाइज म्हणजे क्लीन म्हणजे सॅग्रिगेट केलेलं खूप इझी वे मध्ये असतं. फास्ट इन्सर्ट, अपडेट, डिलीट्स होतात त्याच्यामुळे. म्हणजे आता हे कस्टमरचं एखाद्या डिटेल्स डिलीट करायचे तर इझिली फास्ट डिलीट करू शकतो आपण याच्यावरती. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर OLTP म्हणजे एकदम फास्ट राईट होतं याच्यामध्ये नॉर्मलाइज डेटाबेस असल्यामुळं. फास्ट ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्यामध्ये आणि भरपूर ट्रान्झॅक्शन होतात, भरपूर युजर्स यूज करू शकतात. त्याच्यामुळे OLTP हे नॉर्मलाइज डेटाबेस असतं. आता आता OLAP मध्ये काय होतं? तर OLAP मध्ये समजा आता आपल्याला अॅनलाइज करायचंय की आठवड्यात किती पुमा शूज विकले गेले, कोणत्या सिटी मधून जास्त ऑर्डर आले, रेव्हेन्यू किती जनरेट झाला, टॉप सेलिंग प्रोडक्ट कोणता आहे. तर या सगळ्यांचं उत्तर आपल्याला कोण देतं? तर OLAP देतं आणि इझी वे मध्ये देतं. तर आता तुम्ही हे राईट साईडच्या बाजूला बघू शकता की याच्यामध्ये एक फॅक्ट टेबल आहे, बाकीचे डायमेन्शन टेबल्स आहेत, डिम डेट, डिम कस्टमर, हे सगळे डायमेन्शन टेबल आहेत. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात स्टार स्कीमा. अशाच प्रकारे जर दोन फॅक्ट टेबल असतील तर त्याला म्हणतात गॅलेक्सी स्कीमा किंवा स्नोफ्लेक्स स्कीमा. तर हे जे हा झाला डेटा मॉडेलिंगचा पार्ट. हा आपण सेपरेट याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवूया. पण हे झालं डिनॉर्मलाइज्ड फॉर्म. याच्यामध्ये OLAP मध्ये आपल्याला मोस्टली काय हवं असतं? OLAP मध्ये आपल्याला रिपोर्टिंग फास्ट हवी असते. रिपोर्टिंग फास्ट म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये एखादं जर आपल्याला अॅनलाइज करायचं की या महिन्यात किती सेल्स झाले, तर ते आपल्याला क्विक हवं असतं. त्याच्यासाठी जास्त लोड घेऊ नये क्वेरीने. एखादी क्वेरी तुम्ही हिट केली SQLची, तर त्याच्यासाठी सुद्धा जास्त लोड घेऊ नये. जास्त जॉईन्स आपण यूज करू नयेत. म्हणून आपण काय करतो, मोस्टली डेटा इंजिनियर्स काय करतात, की OLTPचा जो काही डेटा आहे त्याचाच यूज करून OLAP मध्ये डिनॉर्मलाइज करतात आणि डेटा मॉडेलिंग करून त्याचं रिपोर्टिंगसाठी रेडी केला जातो डेटा. म्हणजे सांगायचं झालं तर OLTP मध्ये राईट फास्ट होतं आणि OLAP मध्ये काय होतं? रीड फास्ट. कमी जॉईन्स असतात, रिपोर्टिंग फास्ट होते. त्याच्यामुळे OLAP मध्ये डिनॉर्मलाइज डेटा असतो. आता एक सिंपल क्वेश्चन आहे की डेटा इंजिनियर्स मोस्टली कशावरती काम करतो? डेटा इंजिनियर्स OLTP वर काम करतो की OLAP वर काम करतो? जसं की मी आधी पण सांगितलंय, डेटा इंजिनियर्स ह्या दोघांच्या मध्ये काम करतात. ना OLTP वर काम करतात, ना OLAP वर. हे दोघांच्या मध्ये काम करतात. OLTP चा डेटा घेतात आणि OLAP पर्यंत घेऊन जायचं काम हे डेटा इंजिनियर्सचं असतं. त्याच्यामध्ये मग OLTP चा डेटा येतो रॉ लेअर मध्ये. मग त्याला रॉ लेअर टू क्लीन लेअर किंवा गोल्ड लेअर मध्ये न्यायचं काम डेटा इंजिनियर्स करतात. मध्ये डेटा इंजिनियर्स त्याच्यामध्ये डेटा वेअरहाऊस क्रिएट करतात, डेटा पाईपलाईन्स क्रिएट करतात आणि मग त्याला OLAP पर्यंत क्लीन केलं जातं किंवा ट्रान्सफॉर्म केलं जातं. OLTP सिंपल भाषेत सांगायचं झालं तर बिझनेस चालवण्यासाठी OLTP वापरलं जातं आणि बिझनेस अनालाइज करण्यासाठी OLAP वापरलं जातं. सो दॅट्स इट. आणि आता हे Azure शिकण्यासाठी आता OLTP आणि OLAP का समजून घ्यायची गरज होती? तर सिंपल आहे. Azure मध्ये जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत, जेवढ्या काही कन्सेप्ट आहेत, त्या सर्व काही OLTP आणि OLAP वरच आधारित आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा OLTP काय असतं आणि OLAP काय असतं हे समजून घेतलंय. तुम्ही तुमच्या साईडने नोट्स बनवा. या नोट्स सुद्धा तुम्ही ज्या स्क्रीनवर दिसत आहेत त्याचा यूज करू शकता. बट तुम्ही तुमच्या साईडनी ॲडिशनल नोट्स बनवू शकता. सेम पॉइंट्स ChatGPT वर टाकून एक्स्ट्रा ॲडिशनल नोट्स बनवून तुम्ही ॲड करू शकता किंवा मग मी पुढे जाऊन आणखीन एक व्हिडिओ बनवेल आणि त्याच्या अटॅचमेंटमध्ये मे बी मी याच्या थोड्या बहुत नोट्स ॲडिशनल नोट्स ॲड करेल.
तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढची व्हिडिओ असेल आपल्या Azure सर्व्हिसेसची, की आणि Azure सर्व्हिसेसमध्ये ॲज अ डेटा इंजिनिअर आपण कोणत्या Azure सर्व्हिसेस यूज करतो आणि त्याच्यामध्ये पहिली Azure सर्व्हिस जी आहे ती आहे स्टोरेज अकाउंट. तर स्टोरेज अकाउंट हे काय आहे? स्टोरेज अकाउंट आपण कसं वापरायचं? स्टोरेज अकाउंटचा यूज काय ॲज अ डेटा इंजिनिअर हे आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सेंड करा ज्यांना याची गरज आहे. थँक यू सो मच आणि हॅव अ गुड डे, हॅव अ गुड नाईट. बाय.